हाय. जनरल सायन्स स्टँडर्ड 7 यामधलं आपलं लेक्चर नंबर 2 कशाचं हीट या लेसनचं आपलं लेक्चर नंबर 2 सुरू आहे. तर कालच्या आपण फर्स्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं तर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. त्यानंतर काय शिकलं होतं मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, त्याच्यामध्ये कंडक्शन, कन्व्हेन्शन आणि आता नंतरचं पाहिलं होतं त्याचे प्रकार पाहिले होते आपण रेडिएशन्स. तर आता ह्याच्यानंतर पुढं काय सांगितलं होतं तुम्हाला, कंडक्शन टेक्स प्लेस इन सॉलिड, कन्व्हेन्शन टेक प्लेस इन लिक्विड अँड गॅसियस. आता यानंतरचा आपल्याला आजचा पुढचा पार्ट पाहायचा आहे. त्यानंतरचा आता हे कन्व्हेन्शन आणि रेडिएशन याच्यामध्ये कसं असतं ते पाहायचं आहे आज आपल्याला. तर त्याच्यासाठी आपला पुढचा इथे एक्सपेरिमेंट दिला आहे. पहा काय दिला आहे त्यांनी. आता इथं तुम्हाला एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे, पीस ऑफ आईस घ्यायचे, वॉटर गेज, बर्नर आणि कॅन्डल हे सॅपॅटस घेऊन आपल्याला एक इथं एक्सपेरिमेंट करायचा. काय करायचं आता त्याची प्रोसिजर पहा. टेक सम वॉटर इन अ टेस्ट ट्यूब, वप अ पीस ऑफ आईस इन अ वायर गेज अँड ड्रॉप इट इन द टेस्ट ट्यूब. काय करणार तुम्ही तर एक परीक्षा नळी घ्यायची, टेस्ट ट्यूब घ्यायची आणि त्याच्यामध्ये काय करायचं, पीस ऑफ आईस म्हणजे आईसचे तुकडे घ्यायचे. ते कशात, एखाद्या ह्याच्यामध्ये गुंडाळायचेत. बर्फाचा तुकडा घ्यायचा आणि एक जाळी असलेल्या जाळीमधल्या जाळीत त्याच्यामध्ये तो गुंडाळायचा आणि तो त्या टेस्ट ट्यूबमध्ये सोडायचा. इट विल सिंक टू द बॉटम. तो काय होईल, खाली जाईल, टेस्ट ट्यूबच्या बुडाशी जाईल. नाव युजिंग अ टेस्ट ट्यूब होल्डर होल्ड द टेस्ट ट्यूब ॲट अ स्लँड. आता त्या टेस्ट ट्यूबला काय करायचं, पकडायचं, कशी तिरपी क्रॉस व्हील स्लेंटसारखी अशी तिरपी. पहा इथे ह्याच्यामध्ये दाखवलं तुम्हाला फिगरमध्ये, ॲज शोन इन द फिगर. हीट द अप्पर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब, स्टॉप हीटिंग व्हेन द वॉटर स्टार्ट बॉइलिंग. आता काय करायचं तुम्हाला, त्या टेस्ट ट्यूबच्या अप्पर पार्टला म्हणजे वरच्या बाजूला काय करायचं, हीट सप्लाय करायची. किती वेळ देणार ती हीट, वॉटर स्टार्ट बॉइलिंग म्हणजे वरच्या बाजूचं तुमचं वॉटर बॉईल होत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथं हीट हे करायची आहे, सप्लाय करायची. आता काय करा, ऑब्झर्व द पीस ऑफ आईस ॲट द बॉटम. आता त्या ज्या बॉटमला जे आईसचे पीस आपण गुंडाळून ठेवलेले त्या ह्याच्यामध्ये त्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. द हीट डज नॉट रीच द बॉटम इवन दो द अप्पर पार्ट इज हीटेड. आता ह्याच्यावरनं काय लक्षात येईल, ज्यावेळेस हीट ही तुम्ही वरच्या बाजूला देताल त्यावेळेस ती हीट काय खालच्या बाजूकडं काय होणार नाही, ट्रान्सफर होणार नाही, पोहोचणार नाही. हाऊ डज दिस हॅपन. मग हे असं कशामुळं झालं, द डेन्सिटी ऑफ वॉटर डिक्रीजेस ड्यू टू हीटिंग. आता ह्या पाण्याची डेन्सिटी काय झालेली, डिक्रीजिंग होती, हे तुम्हाला सांगितले. मग देअरफॉर इट कॅन नॉट सिंक अँड द प्रोसेस ऑफ कन्व्हेन्शन डज नॉट ऑकर. म्हणून इथं काय झालं, कन्व्हेन्सेशनची प्रोसेस काय झाली, फॉलो झाली नाही. त्यामुळं तो काय झालं, वरच्या बाजूचंच पाणी फक्त गरम झालं, खालच्या बाजूचं पाणी तुम्हाला जशास तसं गार राहिलं आणि बर्फ आहे तसाच तुम्हाला ज्या स्थितीमध्ये ठेवला होता त्या स्थितीत तुम्हाला पाहायला मिळेल. आता काय करा, त्यानंतर हे काय झालं, आता हे काय ह्याच्यावरनं तुम्ही काय सांगितलं, द रिलेशन बिटवीन डेन्सिटी अँड कन्व्हेन्शन. तर डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. डिक्रीज झाली डेन्सिटी की पाणी काय होतं, वरच्या बाजूला जातं हलकं झाल्यामुळं. मग आता इथं वरच्या बाजूला तिला पाणी दुसरं नसल्यामुळं ती काय होईल, वरच्या बाजूला तितकंच पाणी खाली ट्रान्सफर होणार नाही. म्हणून इथं कन्व्हेन्सेशनची प्रोसेस काय झाली नाही, तयार झाली नाही, म्हणजे तिथं तुम्हाला ती पाहायला मिळाली नाही. आता नंतर अजून एक काय दिले पहा, अजून रेडिएशन. तर रेडिएशनचं कसं सांगायचं तुम्हाला, रेडिएशन कशा प्रकारे होतो. तर आपण काय पाहिलेले, तर हीट सप्लाय होण्यासाठी काहीतरी मीडियम आवश्यक असतं. मग आता इथं खालीच पहा कसं होतं, रेडिएशनमध्ये काय आवश्यकता असतं. आता ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार, लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट अपराईट. एक कॅन्डल घ्यायची, ती काय करायची, पेटून समोर उभी करायची. होल्ड युअर हँड ऑन इट्स साईड ॲट सम डिस्टन्स फ्रॉम द कॅन्डल. आणि कॅन्डलपासून काही अंतरावर तुमचे हात असे समोर धरायचे. बर्निंग द क्लोजर. व्हॉट डू यू फील. ज्यावेळेस तुम्ही त्या कॅन्डलच्या बाजूला तुमचे हात धरताल त्यावेळेस तुम्हाला काय जाणवल, हॅव यू वॉर्म युअर नियर अ बोन फायर ऑर इन द मॉर्निंग सन विंटर. ज्यावेळेस तुम्ही सकाळच्या उन्हात उभा राहता त्यावेळेस तुमचं अंग गरम होतं. मग कसं काय होतं, द सन इज मिलियन ऑफ किलोमीटर्स अवे फ्रॉम यू. मग तुमच्यापासून हा सूर्य खूप लांब अंतरावर, कितीतरी अंतरावर, तरीही तुमच्यापर्यंत उष्णता इथं मिळाली, तुमचं शरीर गरम झालं. मग इथं मीडियम आहे का,
नाही आहे. देअर इज नो एअर बिटवीन द सन अँड द अर्थ ॲटमॉस्फिअर इज ओनली अ थिन लेअर ऑफ एअर क्लोज टू द अर्थ. म्हणजे काय आहे, आता ज्यावेळेस सूर्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आपण आहेत, सूर्य आणि पृथ्वी, सन आणि अर्थच्या दरम्यानमध्ये काय एअर नाही आहे, किंवा एअरचा इथं काय लेअरसुद्धा आपल्या, हा एअरचा लेअर कुठं असतो, पृथ्वीच्या काही अंतरापर्यंतच असतो, पृथ्वीलगतच असतो. मग ही उष्णता आपल्यापर्यंत आली कशी, ही हीट आपल्यापर्यंत पोहोचली कशी? तर इथं कोणतंही मीडियम नाही आहे का? मीडियम नाही. द ट्रान्सफर ऑफ हीट टेक प्लेस इन धिस वे. मग असं असताना सुद्धा ही उष्णता आपल्यापर्यंत आली विदाऊट मीडियम. तर हे ज्यावेळेस अशा प्रकारची ट्रान्सफर हीट होते विदाऊट मीडियमची, तर ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, रेडिएशन. द ट्रान्सफर ऑफ हीट टेक प्लेस इन धिस वे विदाऊट अ मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. आता ह्याचं एक्झाम्पल इन द 2 एक्झाम्पल्स. आता हे आपण 2 एक्झाम्पल पाहिजे, कॅन्डलचे आणि सनचे. ही जी एक्झाम्पल आहेत, हीट रिचेस मेनली बाय रेडिएशन. ही जी एक्झाम्पल्स आहेत ही दोन्हीही कशाचे आहेत, रेडिएशनचे. पहा, कॅन्डल आणि तुमच्या हात याच्यामध्ये कुठलं मीडियम होतं का? नाही. तरीही तुमच्यापर्यंत ती हीट पोहोचली. किंवा अर्थ आणि सन याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात तुम्ही उभा राहता त्यावेळेस तुम्हाला गरम जाणवतं. इथं काय झालं, ही प्रोसेस कशाची, रेडिएशन. म्हणजे हीट तर मिळाली, पण कशाच्या माध्यमातून मिळाली, रेडिएशनच्या. म्हणजे आता आपण पहिल्या ह्याच्यात काय पाहिलं होतं, हीट ट्रान्सफर होण्यासाठी काहीतरी मीडियमची आवश्यकता असते. तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपण मेटलची पाहिली होती, नंतर लिक्विडची पाहिली होती. आता ही जी आहे तर ही कशाची आहे, रेडिएशन विदाऊट मीडियमची. म्हणजे रेडिएशन कसं होतं हे. ओके, लक्षात आलं. आता इथं काय झालं, अ वंडर ऑफ सायन्स. आता ह्या विज्ञानाची किमया कशी असती, रेडिएशन ऑफ हीट टेक प्लेस फ्रॉम मेनी ऑब्जेक्ट in nature such as trees, mountains, stones and rock. A camera has been developed which uses this radiation to make your surrounding visible at night. म्हणजे काय, निसर्गातील काय अनेक वस्तू, उदाहरणार्थ काय, ट्री म्हणा किंवा माउंटन म्हणा, स्टोन म्हणा आणि रॉक्स, ह्याच्यामध्ये काय होतं, हीटचं काय झालेलं आहे, रेडिएशन झाले. आणि ह्या रेडिएशनचा वापर करून आपल्याला काय होतं, आजूबाजूच्या परिसरातल्या काय दिसतात, रात्रीच्या वेळेस आपण वस्तू पाहू शकतो. हे पाहण्यासाठी हा कॅमेरा तयार केला. इट इज कॉल्ड द इन्फ्रारेड कॅमेरा. युझिंग दिस कॅमेरा इट इज पॉसिबल टू कीप वॉच ऑन द मुवमेंट्स ऑफ एनिमी ड्युरिंग द नाईट. म्हणजे ह्या कॅमेऱ्यापासून असा जो इन्फ्रारेडचा कॅमेरा तयार केला, त्या कॅमेऱ्याच्या आधारे आपण रात्रीच्या वेळी शत्रूवरती, एनिमीवरती आपण काय करतो, नजर ठेवू, त्याच्या हालचालीवरती नजर ठेवू शकतो. अशा प्रकारचा हा कॅमेरा ह्या विज्ञानानं तयार केलेला आहे. वंडर ऑफ सायन्स. ओके, त्यानंतर आता पुढे पहा काय दिलं आहे. व्हेन हीट रेज फॉल ऑन ॲन ऑब्जेक्ट, अ पार्ट ऑफ हीट इज ऑब्झर्वड बाय द ऑब्जेक्ट अँड अ पार्ट ऑफ इट्स रिफ्लेक्टेड. म्हणजे उष्णतेचं ज्यावेळेस उष्णता, हीट इज ॲब्झॉर्ब, म्हणजे उष्णता ज्यावेळेस शोषली जाते त्यावेळेस तिचं काय होतं, रिफ्लेक्ट होते काही पार्टवरती पडल्यानंतर. द ॲबिलिटी ऑफ द सबस्टन्स टू ॲब्सॉर्ब हीट रेडिएशन डिपेंड्स ऑन इट्स कलर अँड ऑल्सो इट्स इंट्रास्टिक प्रॉपर्टीज. म्हणजे त्याच्या ज्या, ही जी रिफ्लेक्शनची प्रोसेस आहे ही कशावरती अवलंबून आहे, तर त्याच्यामधला असलेला त्याचा कलर आणि त्याची अंगामध्ये असलेले त्याचे गुणधर्म, त्याच्यामध्ये असलेल्या गुणधर्मावरती ही जी रेडिएशनची प्रोसेस आहे ही काय आहे, अवलंबून आहे. आता पहा इथं काय दिले पुढे, 2 ॲल्युमिनियम टिन्स ऑफ द सेम साईज. आता काय करायचं, तुम्हाला एक प्रयोग करून पाहायचा आहे. 2 ॲल्युमिनियमच्या सेम साईज असलेले काय घ्यायच्यात, पट्ट्या घ्यायच्यात. 2 स्मॉल ग्लासेस, वॉटर थर्मामीटर, ब्लॅक पेंट एक्सेट्रा. आता हे काय करायचं पहा, आता काय करायचं, पेंट द आउटर सरफेस ऑफ इन टिन विथ ब्लॅक पेंट. आता काय करायचं, एक डबा घ्यायचा, डब्याच्या बाहेरून काय करा, काळ्या रंगानं तुम्हाला तो रंगवायचा आणि तो लेट इट ड्राय, त्याला वाळायला ठेवून द्या. देन इन बोथ टिन्स प्लेस 1 ग्लास इच फिल्ड विथ ॲट द सेम टेम्परेचर. कवर द टीन विथ लिड्स, कीप them in the sun for 2 hours. Now measure the temperature of the water in the glasses
in the two tins, what is the reason of the difference in the temperatures? म्हणजे काय करायचं, तुम्हाला 2 डबे घ्यायचे, एकाला काळ्या रंगानं रंग द्यायचा आहे आणि दुसरा काय तसा आहे तसाच ठेवायचा. दोन्ही डब्यामध्ये काय करायचं, समान टेम्परेचर असलेले काय करायचं, पाण्याने भरलेला एक एक ग्लास दोन्ही डब्यामध्ये ठेवायचा, झाकण लावायचं आणि ते दोन्ही डबे तुम्हाला उन्हात नेऊन ठेवायचे. तर उन्हामध्ये हे 2 तास ठेवल्यानंतर त्या डब्यामधील ज्या ग्लासात पाणी ठेवलेलं आहे आपण, त्या ग्लासातल्या पाण्याचं तुम्हाला टेम्परेचर काउंट करायचं आहे आणि त्या दोन्ही ग्लासातल्या टेम्परेचरमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आहे तर तुम्ही पाहायचं. आता पहा इथं काय दिलं, गुड अँड हीट, बॅड कंडक्टर ऑफ हीट. आता काय होईल, तुम्हाला ज्या डब्याला तिथं काय पाहायला मिळेल, तुम्हाला ज्या डब्याला तुम्ही बाहेरून काळ्या कलरचा पेंट दिलेला आहे त्या डब्यातलं पाणी काय होईल, तुम्हाला गरम झालेलं दिसेल, खूप गरम झालेलं, त्याचं टेम्परेचर जास्त दिसेल. कशाच्या तुलनेत, विदाऊट पेंट केलेल्या डब्याच्या ग्लासात जे पाणी ठेवले त्याच्यामध्ये. तर हे कशामुळं झालं, तर हे काय आहे, इथं आहे गुड आणि बॅड कंडक्टर. म्हणजे तिथं कंडक्टर आहे पण ते उष्णता शोषून घेण्याची कॅपॅसिटी दोघांमध्ये किती आहे ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. प्लेस अ स्टील स्पून, अ कॉपर स्ट्रीप और रॉड, अ डिवायडर फ्रॉम द कंपास बॉक्स अँड अ पेन्सिल, प्लॅस्टिक रुलर इन द ग्लास बीकर. pour heated up to 60 to 70 degrees Celsius into the beaker. Wait for a while. Then touch the outer end of each object. Record your observation in the table below. आता इथं टेबल करायचा आहे तुम्हाला, ऑब्जेक्ट आणि त्याच्या हीट दिलेले ते वरचे दाखवलेले तुम्हाला सगळे काय, प्लास्टिक, रबर, रुलर, ग्लास रॉड, बिकर, ह्याला तुम्हाला टेम्परेचर हीट द्यायची आणि त्याचं तुम्हाला टेम्परेचर काउंट करायचं. तुम्हाला काय जाणवल हे इथं नोंद करायचं. तर मग व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम धिस. आता ह्याच्यावरनं तुम्ही काय कन्क्लुजन काढू शकता, सम सबस्टन्सेस आर गुड कंडक्टर ऑफ हीट व्हाईल सम आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे काही वस्तूमधून तुम्हाला काय झालं, हीट टेम्परेचर त्याचं जास्त काउंट करायला मिळालं, तर काही ह्याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर ट्रान्सफर, हीट त्याच्यामधनं ट्रान्सफर झालेली दिसली नाही. तर ज्या सबस्टन्समधनं हीट एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रान्सफर झालेली आहे त्या कंडक्टरला तुम्ही काय म्हणणार, गुड कंडक्टर म्हणणार. आणि ज्याच्या साह्यानं तुमच्याकडे हीट ट्रान्सफर होत नाही त्याला काय म्हणायचं, बॅड कंडक्टर. आता पहा, तुम्ही लाकडाला जर हीट दिली तर लाकडाची हीट दुसऱ्या टोकाला तुम्हाला ते लाकूड गरम झालेलं जाणवतं का, नाही. किंवा इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस बसतो त्यावेळेस लाकडामधनं इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होत नाही. म्हणजे लाकूड हे काय आहे, बॅड कंडक्टर आहे. कशाच्या तुलनेत, इतर ॲल्युमिनियम म्हणा, कॉपर म्हणा, ह्याच्या तुलनेमध्ये हे कसं आहे, बॅड कंडक्टर आहे. ओके, लक्षात आलं. हीट इज इझिली कंडक्टेड थ्रू अ कॉपर स्ट्रीप ऑर पॉट बट नॉट थ्रू प्लास्टिक ऑर वूड. प्लास्टिकमधनं आणि वूडमधनं हीट तुम्हाला काय होणार नाही, ट्रान्सफर झालेली दिसणार नाही. म्हणजेच हे काय आहेत, बॅड कंडक्टर आहेत. आणि कॉपर आणि अजून दुसरे मेटल आहेत हे काय आहेत, गुड कंडक्टर. ह्याच्यामधनं इझिली हीट काय होते, ट्रान्सफर होते. वी कॅन होल्ड अ ग्लास टंबर और चिमनी कप फुल ऑफ हीट टी इझिली इन युअर हँड बट नॉट सो अ टील और कॉपर कप इफ सम टी इज पोअर इन टू देम. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस तुम्ही पाहता, हे तुम्हाला साधं उदाहरण म्हटलं तर गरम चहा काचेच्या ग्लासामध्ये किंवा मातीच्या कपात घेतला तर तो आपण सहजपणे हातात धरू शकतो. पण तोच चहा स्टीलच्या ग्लासामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यात घेतला तर तो ग्लास किंवा ते भांडं आपण हातात धरू शकत नाही. हे कशाचं उदाहरण आहे, हे आहे गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर. मातीच्या आणि प्लॅस्टिकच्या ग्लासामधनं तुम्हाला पोळणार नाही, म्हणजे हे काय आहेत, बॅड कंडक्टर आहेत. आणि ग्लास हे कशाचा, ह्याचा तांब्याचा किंवा स्टीलचा, हे काय होईल, आपल्या हाताला पोळतात. म्हणजे त्याच्यातल्या गरम चहाची उष्णता तुमच्या हातापर्यंत पोहोचली, म्हणजे हे काय आहेत, गुड कंडक्टर. लक्षात आलं आता तुमच्या गुड आणि बॅड कंडक्टर कसं आहेत ते. ओके, आता इथं पहा काय केलं, इथं खाली एक प्रश्न तुम्हाला विचारला, व्हाय डू वी यूज व्हाईट क्लॉथ समर इन डार्क और ब्लॅक क्लॉथ्स इन विंटर. आता तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये काय करता, पांढरे कपडे घालता आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही काळे कपडे घालता. हे काय आहे, तर हे कशामुळे होतं, ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये तुम्ही पांढऱ्या व्हाईट कलरचे कपडे घालता त्यावेळेस तिथून काय होतं, हीट ज्यावेळेस उष्णता असते
ती काय होते, रिफ्लेक्ट होते, बाहेर फेकली जाते. आणि तीच थंडीच्या दिवसात जर ब्लॅक कलरचे कपडे तुम्ही वापरता त्यावेळेस ती हीट काय होते, वातावरणामधली, ॲटमॉस्फिअरमधली आपल्या अंगामध्ये काय होते, शोषल्या जाते. त्यामुळं आपल्याला त्या ब्लॅक कपड्यापासून ऊब मिळते किंवा आपल्याला गरम वाटते. ओके. आता यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे, काय पाहायचं आहे, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू द हीट. आता हे काय करू आपण, पॉईंट उद्याच्या पार्टमध्ये पाहू, कॉन्ट्रॅक्शन आणि त्याचं एक्सपान्शन कसं होतं. ओके, बाय.